अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांचा प्रकट दिन आता लवकरच येत आहे। महाराजांच्या प्रकट दिन निमित्ताने आपल्याला काही सेवा करायच्या असतात। आपण जर संकल्पयुक्त सेवा जर केल्या तर आपल्याला त्याचा प्रभाव खूप लवकर येत असतो। तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील किंवा आपलं स्वतःचं घर होण्यासाठी, विवाह होण्यासाठी किंवा काही आजारपण असेल, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा असेल, ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करायची असते। संकल्पयुक्त सेवा का केली जाते? कारण की संकल्पयुक्त सेवेमध्ये आपण त्या गोष्टींसाठी बांधील असतो। तर आपल्याला 21 दिवसांसाठी संकल्पयुक्त सेवा करायची आहे। ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा महाराज आपल्याला नक्कीच अनुभव किंवा अनुभूती प्रचिती देत असतात। तर आपल्याला महाराजांची कोणती सेवा करायची ते सांगणार आहे। तर महाराजांची तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे। स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा आपल्याला संकल्पयुक्त तुम्ही 21 दिवसांची सेवा करू शकतात। याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 21 अध्याय आहे। तुम्ही आता तर सुरू केली, समजा तुम्हाला उद्यापासून सुरू करायची किंवा तुम्ही हा माझा व्हिडिओ जेव्हा बघताय त्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा तुम्ही त्या दिवसापासूनही सुरू केली तरी चालणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांची काही अशी वेगळी मांडणी करायची नाहीये। तुम्हाला तुमच्या देवाऱ्यासमोर किंवा महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला महाराजांच्या फोटोसमोर किंवा आपल्या देवाऱ्यासमोर महाराजांचा संकल्प, महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा देवाऱ्यासमोर तुमच्याकडे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी आपल्याला पहिले संकल्प करायचा असतो। तुम्ही संकल्प कसा करावा? पहिले आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे, पाणीवरती फुल ठेवायचं, त्याच्यात अक्षता टाकायच्या, हळदी कुंकू टाकायचं आणि आपण संकल्प करायचा असतो। संकल्प कसा करावा? तर संकल्प करताना सगळ्यात पहिले आपलं नाव घ्यायचं, गोत्र सांगायचं। तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप बी म्हणू शकतात, म्हणून मग म्हणायचं आणि आपल्या ज्या इच्छा असेल ते संकल्प म्हणून मध्ये सांगायचं आहे। जर तुमची इच्छा काही असू शकते, स्वतःचं घर होण्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी किंवा तुम्हाला जेही काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही संकल्प सेवा ज्याच्यासाठी करणार आहे तो संकल्प करायचा आणि पाणी हे तांब्यात सोडून द्यायचं आहे। हा झाला संकल्प आणि हा संकल्प तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार त्या दिवशी घ्यायचा आहे आणि मग आपल्या सेवा चालू करायच्या आहेत। त्याच्यानंतर तुम्ही केंद्रात जाऊन किंवा तुमच्याजवळ मठ असेल, केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल, महाराजांचं केंद्र मठ असेल, त्या ठिकाणी खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचंय आणि महाराजांना मुजरा करून महाराजांना आपल्या मनातील इच्छा सांगून आणि आपल्याला महाराजांचं दर्शन घेऊन घरी यायचंय। मग तुम्ही त्या दिवसापासून पण करू शकतात किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही सेवा करू शकतात। सेवा करण्यासाठी आपल्या मनाची तयारी खूप गरजेची असते। आपण जर अंतःकरणापासून तर महाराजांची सेवा केली तर नक्कीच आपल्याला फळ भेटत असतं। म्हणून तुम्ही मनापासून आणि अंतःकरणापासून नक्की सेवा करा। असं अजिबात सांगणार नाही की तुम्ही सेवा जेव्हा करणार की फुलच व्हायला, म्हणजे ते आपल्या इच्छेनुसार असतं। तुम्ही महाराजांना एक फुलही अर्पण केलं किंवा महाराजांना चटणी पोळीही तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवलं तरीही चालणार आहे। महाराज अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही माझा खूप जास्त सगळ्या गोष्टी करा। फक्त महाराज सेवेचे भुकेले असतात आणि तुम्ही आवर्जून फक्त सेवा करत चला। महाराजांची 21 दिवसांची 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायचे आहेत। जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा ज्या गोष्टींसाठी तुम्हाला उठायचं असेल तर तुम्ही 2 टप्प्यातही पठण करू शकतात। पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, काही अडचणी नाहीत तर तुम्ही एका बैठकीत 1 ते 21 अध्याय संपूर्ण पठण करायचे आहेत। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे। ज्यांनीही पठण केलेला असेल त्यांना खूप जास्त अनुभव आलेले असतील। याच्यासाठी नियम काय की तुम्ही ज्या टायमात तुम्ही पठण करणार आहे तेच 21 दिवसात तुम्हाला त्याच टायमात पठण करायचंय। तुम्ही कोणत्याही टायमात जेव्हा तुम्हाला वेळ असेल, जेव्हा सगळ्या गोष्टी आवरून आपली घराची जबाबदारी करून आणि मग आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत। तुम्ही समोरच्या व्यक्तीला भुका ठेवणार आणि उपाशी ठेवणार आणि मग ती सेवा करणार, ते महाराजांनाही पटणार नाही। आपण आपला संसार करून आणि आपल्या सगळ्या प्रपंच सांभाळून आणि आपल्याला सेवा करायच्या आहेत। तुम्ही तुमच्या टायमात ह्या सगळ्या सेवा करू शकतात। मग तुमचा जो टायमिंग असेल त्या टायमात तुम्ही ही सेवा करू शकतात। एका बैठकीत करायची आहे। जर तुमच्या घरात लहान पोरं असेल, काही अडचणी असतील खरंच, तर तुम्ही 2 बैठकीत म्हणजे आता 15 वाजले पुढचे, मग तुम्ही पुढचे अध्याय तुम्ही वाचू शकतात। असं 2 टप्प्यातही करू शकतात। पण काही अडचणी नाही, काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही नक्कीच एका बैठकीत पूर्ण करा। 12 ते 12:30 आपण पठण करू शकत नाही कारण की ती दत्त भगवानांची किंवा दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, म्हणून तुम्ही त्या वेळेत
पठण करू शकत नाही. आणि तुम्हाला सांगते आवर्जून की तुम्ही जर ही सेवा करणार असाल तर आवर्जून करून बघा. खूप छान सेवा आहे आणि स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे, म्हणून नक्कीच आवर्जून पठण करा. त्याच्यानंतर तुम्हाला ही गोष्ट सांगते की तुम्ही घरामध्ये 21 दिवस जेव्हा प्रकट दिनपर्यंत तुम्ही जर ही सेवा करणार असेल तर मांसाहार वर्ज्य आहे. तुम्ही अजिबात मांसाहार घरात करणं टाळावं आणि 21 दिवस आपण प्रामाणिक सेवा करायची आहे. तर ही सेवा करून बघा, तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल आणि खूप छान अनुभव येतील. त्याच्यानंतर बऱ्याच सेवा आहेत. तुम्ही 11 माळा जपची संकल्पयुक्त सेवा करू शकतात, तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा करू शकतात, प्रकट दिनपर्यंत तुम्ही मानस पूजा करू शकतात. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रपंच सांभाळून, आपला संसार सांभाळून आपल्याला सेवा करायच्यात. असं अजिबात सांगणार नाही की तुम्ही महाराजांसमोर 4-4 आणि 5-5 तास बसा. जेवढीही तुम्ही सेवा करणार ती प्रामाणिक करा आणि सेवा करा. तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.